नमस्कार, मी संदेश साळुंके लाईव्ह पॉड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं सुंदर असं गोवळगाव आणि आज मी चाललो आहे गोवळच्या सोमलेवाडीमध्ये। आणि आता सोमलेवाडी महसूल गाव आहे सध्या, त्याच्यामुळे आपण सोमलेवाडी कशी आहे आणि कशा प्रकारे तिथला निसर्ग आहे आणि त्या ठिकाणी सोमले बाबांचं जिवंत समाधी मंदिरसुद्धा आहे। कारण आपल्या म्हणतात ना संत परंपरेत जिवंत समाधी घेणारे एक ठराविक काही संत होऊन गेले, त्यांच्यापैकी सोमले बाबा होते आणि त्यांचे मंदिर आहे आणि त्यांचे आपण मूळ घरीसुद्धा जाणार आहोत। सोमले बाबांचे कशा प्रकारे त्यांचं मूळ घर आहे ते बघूया। तर आता मी चाललो आहे सोमलेवाडीमध्ये आणि सोमलेवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया। आणि सोमलेवाडी आणि गोवळ हे ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे कालच्या एपिसोडमध्ये आपण गोवळची ग्रामपंचायत बघितली, तीच त्यांची ग्रामपंचायत आहे। तर आज आपण फक्त सोमलेवाडीमध्ये जाऊन तिथला परिसर बघणार आहोत आणि तिथलं सोमले बाबांचं मंदिर, सोमलेवाडीची एक आदर्श शाळा आहे ती दाखवतो आणि त्या ठिकाणी सड्यावरती सोमलेवाडीच्या सड्यावरती एक नांदोबाचं सुंदर असं लिंग नांदोबा म्हणून एक स्थान आहे, सुंदर असा निसर्ग आहे तिथला, तो निसर्ग आपण पाहणार आहोत। इकडे मी आता फणसगावला थांबलो आहे आणि फणसगाव या बाजूला फणसगाव आहे आणि फणसगाववरून साधारण 1 किलोमीटर पुढे आलं ना की सावली हॉटेल आहे पाटील यांचं आणि सावली हॉटेलच्या अपोजिट हे भाऊ आपल्याला आता नितेश मेस्त्री आहेत आणि इकडे संदेश मेस्त्री भाऊ दोघे मिळून इकडे यांचा व्यवसाय आहे। तुम्हाला ये काय काय दाखव ॲटम। इकडे यांचं इलेक्ट्रॉनिक, इकडे नितेशचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे, म्हणजे काय घरांसाठी ना, कुठे नवीन घरं बिरं काय असतील लाईट फिटिंगचं सामान तुम्हाला भेटेल इकडे। हा हे बघा सगळे तिकडे LED लाईट पण आहे इकडे। अरे वा, मोठे बल्ब पण नाही, सगळं लाईट फिटिंगचं सामान, इलेक्ट्रिक सामान आणि नवीन घरांची सगळे कॉन्ट्रॅक्ट घेता ना तुम्ही। नंबर काय तुझा? इकडे बघा मीटर बॉक्स तुम्हाला मिळेल, म्हणजे तुम्ही जर नवीन घर बांधलं असाल किंवा घराचं रिनोव्हेशन तुमचं चालू असेल, लाईट फिटिंगचं सामान तुम्हाला होलसेल दरात 90-75 हा 29-50-10 ओके 90-75-29-50-10 इकडे तुम्हाला सगळे इलेक्ट्रॉनिकचं सामान भेटेल। तर आपले व्यवसायामध्ये सगळेजण आता मित्र व्यवसाय करतात, तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा। आणि तुमच्या आता तू म्हणजे आजूबाजूचं पंचक्रोशी ना, कुठे कुठे देतं सामान, म्हणजे विजयदुर्गपर्यंत पुढे, हा या रोडला विजयदुर्ग पण आहे पुढे, म्हणजे आजूबाजूची 30-40 गावांमध्ये तुम्ही काम करता आणि सगळं ऑन दी स्पॉट जाऊन तुम्हाला लाईट फिटिंग सगळं सामान दिलं जाईल। कॉन्टॅक्ट नक्की करा। आणि इकडे त्याचा भाऊ संदेशचं वेल्डिंगचं काम ना, आपल्याला आता संदेश आहे आणि संदेशचं स्लायडिंगचं दरवाजा, कारण मेस्त्री कुटुंब तेव्हा मेस्त्री म्हटलं सगळं काम करतात ते बघा, घराचं सगळं स्लायडिंगचं काम इकडे यांचं काम चालू आहे आता सगळं ना। आणि आता कुठे कुठे जाणार, साईटवर जाऊन पण करतात ना सगळे। नंबर सांगा, नंबर 94-041 67 45 3 ओके 94 041 हां 67 45 3 ओके काव्यतनिष फॅब्रिकेशन। हां, मग तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या टाईपची कामं करून दिली जातात। इकडे ग्रिल पण बनवतात, वेल्डिंगची सगळी कामं, फॅब्रिकेशन वेल्डिंग सगळी ना। आणि यांचं इकडेच दुकान आहे, म्हणजे तुमचं सावली हॉटेल फणसगावचं त्याच्या समोर रस्त्याच्या बाजूला। दुकानात नसतील तर साईटवर असतात ते, त्यामुळे कॉन्टॅक्ट करा नक्की। आणि ते दुकान कायम चालू असतं ना, मग तिकडे कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल। हां कोणतरी असणार इकडे, कारण दोघे भाऊच आहेत। आणि आता आपण चाललोय गोवळगावामध्ये, तर जाते मी म्हटलं यांचा व्यवसाय सुद्धा दाखवूया। तुम्हाला जर काय रिलेटेड काम असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा। आता मी चाललोय गोवळला, चला धन्यवाद। आणि सगळे गोवळवाले जिल्हे काय नाव केलं आज? हा स्लायडिंगचं काम चालू आहे यांचं। गोवळचे कोण तुम्ही? गाडी तुम्ही माळकर, ओके। तर सगळे आजूबाजूचे लोक इकडे येतात, तुम्हाला बोर्ड भेटेल काव्यतनिष फॅब्रिकेशन वर्क, इकडे हे पण आहे हा। त्यांच्या बाजूला इकडे गणपतीचं मंदिर पण आहे, ते सुद्धा बघूया, बाप्पाचं दर्शन घेऊया आपण। आता फणसगावच्या पुढे, म्हणजे फणसगाव हे कोणाचं आहे बोललंय? नरांचं ना, नऱ्यांचं गणपती मंदिर आहेत का? ते घरी येत आहेत की बाहेर गेले? बाहेर गेले, ठीक आहे। त्यांनी एक सुंदर असं मंदिर बनवलं इकडे, गणपती बाप्पा मोरया, मस्त। तर आता आपण चाललोय गोवळमध्ये। वैनगाच्या 1 तासात ना ढगफुटीसारखा पाऊस पडला, ढगफुटी, अक्षरशः ढगफुटी झालेली आहे इकडे। आणि पाणी बघा कसं आलंय, व्हाळाला पाणी आलंय, म्हणजे असा पाऊस पडला ना की मगाशी, म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी व्हाळाला पाणी एकदम कमी होतं, आता फुल लाल भडक पाणी। आणि तिकडे बघा सगळीकडे प्रवाह तयार झाला,
जबरदस्त पाऊस पडलाय. मी आता पाटगावला आहे, देवळ तालुक्यातील पाटगाव गावामध्ये. मी पाटगावचा व्हाळ बघतो इकडे आणि कसलं पाणी आलंय बघा. म्हणजे तुम्हाला दाखवूया. 1 तासात म्हणतात ना अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला. धो पाणी आलं. हे फक्त 1 तासाच्या पावसाने आलेलं पाणी आहे, जोरदार पाणी. तर आता आपण सोमलेवाडीत चाललोय. तर जातेवेळी मी इकडे थांबलो होतो, पाऊस पण थांबला. आता मग अशी धो पाऊस पडत होता. 1 तास एकदम म्हणतो ना तुफानी पाऊस, विजा पण पडत होता इकडे. आणि पाटगावचा व्हाळ बघतो आणि व्हाळाच्या बाजूलाही बघूया मस्त तळी आहे इकडे, म्हणजे विहीर आहे सुंदर. मस्त निसर्ग आहे इथला, रस्त्याच्या बाजूलाच आहे. सुंदर पाणी इकडे मस्त. तर आता धो पाऊस पडल्यानंतर जोरदार असं पाणी आलेलं इकडे व्हाळाला. आता आपण जाऊया सोमलेवाडीमध्ये. आता एसटी सुद्धा आली, विजयवर्गात कराय गाडी. आणि निसर्गरम्य पाटगावचं पावनाई मंदिर बघतो मग शेतीमधलं सुंदर. आणि इकडे व्हाळाचा पूल पण आहे, जोरदार पाणी आहे व्हाळाला. पाऊसच एवढा खतरनाक पडला ना, तुफान पाऊस पडल्यामुळे जोरदार पाणी आलं. जबरदस्त पाऊस पडला. असं वाटलं की ढगफुटी होते. 1 तास तुफान पाऊस पडला आणि त्या तुफान पावसानंतर आता सगळे व्हाळ उत्तम पण वाटतं, म्हणजे जोरदार पाणी आलं सगळे. तर आता आपण सोमलेवाडीच्या रस्त्यावरती असलेलं आहे, म्हणजे आपण पुढे वाडी आहे सोमलेवाडी आणि रस्त्यावरती जे सोमले बाबांचं मंदिर आहे, जिवंत समाधी मंदिर आहे त्यांची. सोमले बाबांनी जिवंत समाधी घेतली होती या ठिकाणी आणि रस्त्याच्या बाजूलाच आहे. तर आपण सोमले बाबांचं दर्शन घेऊ इकडे. सुंदर मंदिर आहे. तरी सोमले बाबा मंदिर सुंदर निसर्गरम्य. आजूबाजूला भात शेती, इकडे पण भात शेती आहे असे, आणि शेताच्या मधोमध्ये मंदिर आहे. आणि हा आपला रोड, मुख्य रस्ता गावचा. तर हे जिवंत समाधी मंदिर आहे आणि या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम असतो त्यांचा. तर आपण पुढे जाऊया. आणि ही आहे सोमलेवाडीतील शाळा, पूर्ण प्राथमिक शाळा सोमलेवाडी. आणि खरोखर खतरनाक पाऊस पडल्यामुळे नाही बघ इकडे सुद्धा या व्हाळाला कसं पाणी आलं. 1 तास एवढा पाऊस पडला ना, ढगफुटी होते असं पाऊस पडला आणि अचानक पाणी आलं नाही सर्व व्हाळाला. पाणी बघून तुमच्या लक्षात येईल पूर्ण जोरदार प्रवाह आहे पाण्याचा.
आणि एवढा पाऊस पडला ना 1 तासात, त्यामुळे अचानक असं आलेलं पाणी आहे. एक तासाची ढगफुटी संपूर्ण तुला आणि वाटतं पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडला आहे, असं नाही की फक्त इथे सगळीकडे पाऊस पडला मजबूत, एकदम खतरनाक पाऊस पडला. आता आपण सोमलेवाडीत आलो. हे जय निसर्गरम्य सोमलेवाडी आणि ही पण शाळाच आहे, नवीन शाळा त्यामध्ये. आपल्याला इकडे दिनेश मिस्त्री भेटलेत आणि आता आपण त्यांच्या घरी चाललोय. चला सोमलेवाडीला. सोमलेवाडीतले घर बघूया त्यांचं. आणि दिनेश मिस्त्री यांच्यावर आपण फिरणार आहोत सोमलेवाडीचं म्हणजे परिसर संपूर्ण. नंतर आपण शाळेत पण जाणार आहोत. इथे एक आदर्श शाळा आहे त्यांची, ती शाळा दाखवतो. त्यानंतर वरती नांदोबाचं एक ठिकाण आहे बघूया. म्हणजे निसर्गरम्य असे सोमलेवाडी सुंदर. तर आपण ती सुंदर निसर्गाचा आनंद घेऊया इथला. तर आपण त्यांच्या आता घरी चाललो आहे. तर कालच्या एपिसोडमध्ये आपण होतो गोवळला आणि आता सोमलेवाडी आणि गोवळ ग्रुप ग्रामपंचायत आहे. आणि आज आपण सोमलेवाडीचा एपिसोड बघतोय. तर आता आपण आलो आहे दिनेश मिस्त्री यांच्याकडे आणि त्यांचं तुझं नाव काय? पळता तर ओळख करून घ्या सगळ्यांची आपण. तर आता आपण दिनेश मिस्त्री यांच्या घरी आलोय आणि दिनेश मिस्त्री यांची मम्मी. तुमचं नाव काय? मनोरमा मेस्त्री आणि अंकुश मेस्त्री आणि आप्पा मेस्त्री म्हणून फेमस आहेत ते. हिचं नाव काय? तुझं नाव काय? काव्या मेस्त्री. आणि तुझं नाव? तनिष. तर अशा प्रकारे आणि बाकीचे फॅमिली मेंबर आपापल्या कामानिमित्त कुठे कुठे गेलेत. तर आता एवढे त्यांचे फॅमिली म्हणजे घरामध्ये आता एवढी लोक आहेत. तर आप्पांकडून आपण सोमलेवाडीबद्दल आणि गोवळगाव आणि सोमलेवाडी. तुमची सोमलेवाडी कशी आहे? निसर्गरम्य ना. तुमचं वय किती पहिला? माझा 80. आणि काय काकींचं वय? 65च्या पुढे जास्त 70. म्हणजे नेमक्या माहित नाही. बरोबर. तर तुम्ही आता 80 वर्ष म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही. मग सोमलेवाडीबद्दल जरा सांगा, कशी निसर्गरम्य सोमलेवाडी तुमची? पहिला निसर्ग होतो तो आता काय नाही राहिला, बदल झाला. आता आधुनिक झाला सगळा. हो. आपण तरी पण आजूबाजूला म्हणजे आहे ना निसर्ग, शेती किंवा तुमचं मूळ शेती प्रधान ना. म्हणजे शेती कुठची? भात शेती. आणि बाकीची पण शेती होता वगैरे. आणि तुम्ही तुमचं सुतारकामाचं काम चालू असतं. ओके. शेती व्यवसाय आणि सुतारकाम. बरोबर. आणि दिनेश मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि चांगली घरं बांधते. हे स्वतःच बांधलं ना तुम्ही? हे स्वतःच त्यांनी केलंय. आणि खूप साऱ्या म्हणजे आता शाळेचं काम पण तुम्ही केलं ना? शाळेचं काम पण केलं. आपण शाळेत पण जाणार आहोत त्यांच्या. आणि त्यांचं घर आहे. तेव्हा ना तुम्ही तुमच्या 71 मध्ये. ओके. आणि त्याच्यामुळे आता दिनेश पण म्हणजे ऍक्टिव्ह आहे. उपसरपंच आणि वहिनी सरपंच आहेत. बरोबर. अशा प्रकारे यांची फॅमिली आहे संपूर्ण. ठीक आहे. तर आता आपण सोमलेवाडी फिरून बघूया कशी आहे ती. आपण जाऊया तिकडे सगळीकडे. ठीक आहे. आपण वरती आलोय म्हणजे त्यांचं घर बघा. मस्त घर आहे यांचं. आणि इकडे आजूबाजूला पूर्ण वाडी आहे आणि डोंगर उतरायला वाडी आहे. ड्रोन शॉट मस्त आहे तिकडच्या. तुम्ही एन्जॉय करा नंतर. सुंदर कौलारू घर असल्यामुळे. आणि इकडे काय दिनेशची म्हणजे इकडे तुम्ही किचन केलात ना? इकडे नवीन किचन केलं. नवीन किचन वरती केलंय त्यांनी. हवेशीर. गणपतीच्या आधी चालू केलं. म्हणजे वरती करण्याचा उद्देश काय? हवेशीर आणि दूर खाली व्हायचा. बरोबर. मग दूर वरच्यावर इथे बाहेर गेला. बरोबर. डबल माळ्याचं घर असल्यामुळे. आणि वरती चूल बनवली यांनी. आणि इकडे मॉडर्न ओटा पण आहे. ही आयडिया बरोबर आहे कारण धूर पूर्ण घरभर फिरणार नाही. वरच्यावर गेला. ह्याला म्हणतात दिमाग. आयडिया चांगली आहे. कोणतरी गेल तुमची आयडिया. मग तुमचं पण डबल चिरा टाकला म्हणजे गरम होतं नाही म्हणून. म्हणजे डबल माळ्याची ज्यांची घरं आहेत ना त्यांच्यासाठी ऑप्शन चांगला आहे. वरच्या माळ्यावर तुम्ही चुलीचा खण करू शकता जेणेकरून हा धूर कोणातनं डायरेक्ट बाहेर गेला. म्हणजे संपूर्ण घरात धूर फिरत नाही. बरोबर. त्यांचं सुंदर असं किचन सेटअप केला.
छोटा केला. बरोबर, मस्त. इथे एक दरवाजा होता, हा, मग त्या पाठीमागे झाडी टाकली आणि त्याला कपाट करून कपाट टाकलं. केलं. बरोबर. अशा प्रकारे सुंदर आयडिया, एक छोटी छोटी आयडिया असते. ही आयडिया चांगली आहे धुराची. तुमचं पण डबल मायाचं घर असेल ना तर वरती चुलीचे अरेंजमेंट करू शकता. खाली फक्त हिट नको म्हणून काही चिरे लावले ना, थोडे चिरे लावले, एक लेवल चिरे लावले आणि त्याच्यावरती चुलीचं रंग केला. तिकडे बंब ना हां, पाणी तापवण्यासाठी. ओके. वरच्या भागातलं इकडे काय सोलर पंप बसवला ना, म्हणजे सौर ऊर्जेवरती पाणी गरम आता होणार. हे बघ, सकाळी पाणी तापवलेलं, आता त्याचे हीट हा बघ 50% हीट हा, ओके. गरम पाणी आता. तसे वगैरे म्हणजे ऑटोमॅटिक आता पाणी तापवण्याची गरज नाही. हे केव्हा बसवलं? हे आता बसवलं गणपतीच्या आधी, गणपतीच्या अगोदर. कोल्हापूरवरून मागून. किती खर्च आला टोटल सगळ्या सेटअपला? ह्याचा 14,000 रुपये किंमत आहे याची. ओके. ह्याचं आणि बाकी म्हणजे वरती बाकी काय नळाचं हे म्हणजे एक 15-16 हजारात होऊन जाईल ना. CPVC पाईप बसवायचे लागतं. ओके. म्हणजे 2-3 हजार एक्स्ट्रा खर्च आणि 14,000 म्हणजे 20,000च्या आतमध्ये होईल. सोलर पंप, सोलर लाईट, मस्त. तर हे वरचं घर बघितलं यांचं, वरचा माळा. आता मी पुन्हा चाललोय खाली. तसं बघा त्यांचं काही घर आहे इथलं गावाकडचं. हा इकडचा हॉल, इकडे त्यांचा बाप्पा बसतो, गणपती बाप्पा. इकडे सगळे बेडरूम आहेत. ते खाली म्हणजे हॉल आणि आजूबाजूला रूम आहेत आणि वरती तुम्ही सगळं आता सेटअप केलेलं आहे. ठीक आहे, तसं घर आहे. आता आपण इथून जाणार आहोत शाळेत आणि शाळेतनं जाणार आपण लिंग नांदोबाला. तर आता आपण चाललोय कुठच्या शाळेत ना तुमच्या सोमलेवाडी शाळेत. दिनेश मेस्त्रींच्या गाडीने आपण आता सोमलेवाडी फिरणार आहोत थोडं आणि शाळेनंतर कुठे नांदोबा ना, नांदोबाकडे जाऊया. हा, ते एक ठिकाण चांगलं आहे. कशी पावसातली पहिली आपण एक शूटिंग घेतलेलीच आहे. हा, पण आता पावसात शूटिंग घेऊया. ओके. पाणी बिणी भरपूर असतं. हा, मासे चांगले स्वच्छ दिसतात. बरोबर. असे निसर्गरम्य सोमलेवाडी. आता पहिल्यांदा आपण शाळेत जा, मग अशी जी रस्त्यावर येताना आपल्याला शाळा भेटली ना, ते शाळेत चाललोय आपण. हे कसं आमचं एकदम रस्ता डोंगर. हा हा, डोंगर उतरावाची वाडी आहे. ड्रोन मधनं आपण ड्रोन शॉट घेणार आहोत. ते बघा, एन्जॉय करा. सुंदर लोकेशन आहे यांचं. भरपूर घरांचं. सोमलेवाडीत टोटल घरं किती? सोमलेवाडीत आता वरती आमची 50-55 बिराड आहेत, तेवढी खाली आहे. खाली म्हणजे 100. हो, 100-110च्या आसपास सगळी आहेत. ओके. मोठी वाडी आहे. हो. आणि मग अशी धुवाधार पाऊस पडलेला आहे इकडे, जोरदार आता परतीचा पाऊस. होय, खतरनाक पाऊस पडला एकदम. हे बघ, खतरनाक पाणी. होय, अजून पाणी येतं. मग असं अर्धा पाऊण तास झालं पाणी येतच आहे, पूर्ण डोंगराचं पाणी. आपण इथे शाळेकडे जाऊया. ती जुनी शाळा चालू आहे काय मागची? जुनी शाळा नाही, आता ती ग्रामस्थांनी घेऊन हा, तिथे आता एक डॉक्टरांसाठी एक रूम दिलेली आहे. ओके. आणि शाळा सगळी आता इकडेच. हो. सुंदर शाळा आहे आणि हे एकदम शांत चित्ताने. एवढे शाळेत मुलं आहेत. हा, किती मुलं तिकडे? आता 48 मुलं आहेत. ओके. तरी पण सर्व शांत, हा, आपल्या अगदी अभ्यासात मग्न. बरोबर. अशा पद्धतीत इथे हे चालतं. आणि पहिली ते चौथी ना? चौथी नाही, आता 7वी पर्यंत आहे. 7वी पर्यंत. ओके. हा. 7वी पर्यंत 48 मुलांची शाळा. बरं, ते बघ. आता आपण आलो या शाळेमध्ये. सोमलेवाडी शाळा बघूया पण. आदर्श शाळा आहे. आता आपण शाळेत आलोय ना, तर आपण मुख्याध्यापकांना पण भेटूया. आता आपल्यावर इथल्या प्रभारी मुख्याध्यापिका. काय नाव तुमचं? सीमा रंगनाथ आंधळे. ओके. आणि तुमच्यावर आता किती शिक्षक आहेत टोटल? 4 शिक्षक आहेत. 4 शिक्षक आहेत नाही. काय नाव तुमचं? पंडित सर शिंदे. हां, तुमचं? ओके. आणि क्रांती त्रिंबका कवळे. ओके. आणि हे शाळाचे आता अध्यक्ष शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे. काय नाव तुमचं? संजय शंकर सोमले. ओके. तर आता तुमची शाळा आहे ना, तर शाळेबद्दल माहिती म्हणजे किती मुलं आहेत आणि कशा प्रकारे तुमची आदर्श शाळा आहे ते सांगा. म्हणजे कुठचे तुम्हाला पुरस्कार मिळाले, काय मिळाले? यावर्षी शाळेत एकूण 47 विद्यार्थी आहेत हम्म. आणि शाळेला पूर्वी आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. ओके. आणि आताच मागच्या महिन्यात जी काय अध्ययन संस्था मुंबईतर्फे जी काय प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली हम्म. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी
आमच्या शाळेचा द्वितीय क्रमांक पटकवला आहे. त्याचं हे पारितोषिक आहे. हो, त्याचं. ओके, म्हणजे तुमची शाळा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेते. वेगवेगळ्या स्पर्धेत घेते आणि नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमीच आमची शाळा करत असते. आणि त्याच्यामुळे शैक्षणिक दर्जात थोडासा उंचावलेला आहे तुमच्या शाळेचा. आणि तुमच्या आता म्हणजे पुढचं पारितोषिक अजून कुठचं मिळालं वेगळ्या स्पर्धेमध्ये शाळेला? निबंध स्पर्धेत म्हणजे जी काही देवगडची वगैरे झाली तालुकास्तरीय. शाहू महाराजांच्या याच्यावर त्याच्यात द्वितीय क्रमांक मागच्या वर्षी मिळाला. ओके ओके. असे वेगळे उपक्रम तुमचे म्हणजे शालेय स्पर्धा आणि बाकी पण उपक्रम चालू असतात. स्पर्धेमध्येही आमचं जे काही हे होतं ट्रॉफी ती आमच्या शाळेने पटकावली केंद्रस्तरीय स्पर्धेत. अरे बाबा, आणि सगळे त्यांची ट्रॉफी आहे ते बघा. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धामध्ये ते भाग घेतात. आणि म्हणजे इथले विद्यार्थी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेत असतात. मागच्या वर्षी कबड्डीमध्ये पण जिल्हा स्तरावर गेले होते लहान गट. ओके, कबड्डी खेळामध्ये. अशा प्रकारे. ठीक आहे, मस्त. असं आदर्श सोमलेवाडची शाळा बघतोय आपण. आणि 1ली ते 7वी आहे ना. आणि संपूर्ण त्यांचा स्टाफ इकडे. तर आपण शाळा पण बघूया आता. आपण शाळा सुद्धा दाखवतो मला. म्हणजे गावच्या शाळा कशा आदर्श. हा कितीचा वर्ग आहे? 4थी ना. आणि हे बघा इकडे यांचे गेम चालू आहेत. हा, तुमचं काय ते चालू ठेवा. ते यांचं शैक्षणिक उपक्रम वेगळे चालू आहेत. इकडे टीव्ही सुद्धा आहे. आणि प्रत्येक वर्गामध्ये टीव्ही आहे ना. चांगलं आहे. चालू करून टाका. तर अशा प्रकारे त्यांना टीव्हीवरती शिक्षण दिलं तेव्हा. गावातली घरे, शहरातली घरे, पोशाख. गावातील लोक कोणते कपडे घालतात तर शहरातील लोक कसे कपडे घालतात. वाहने, उद्योग, सुविधा. याशिवाय तुम्ही गाव व शहर यात कोणत्या गोष्टी आहेत त्याची. तर अशा प्रकारे इथली मुलं. ही कधी 4थीचा वर्ग होता ना. हा 4थीचा वर्ग. हा इकडे सुद्धा आहे. वर्गात सुद्धा डिजिटल आहे. म्हणजे इकडे डिस्प्लेवरती शिकवलं. म्हणजे प्रत्येक वर्गात आता डिजिटल शिक्षण दिलं जातं ना. आणि किती तास असतात डिजिटलचे तुमचे? 1 तास असतो. म्हणजे किती वाजता? साधारण 3 नंतर. 3च्या पुढे. ते हा कितीचा वर्ग आहे आता? 1ली आणि 2रीचा वर्ग बघतोय. आणि त्या मुलांना सुद्धा डिजिटल शिक्षण दिलं जातंय. चांगलं आहे. कसं वाटतं रे टीव्हीवरती शिकायला? छान ना. मस्त. अशा प्रकारे एन्जॉय करतात मुलं पण. आणि आपलं आता हे सगळे नवीन उपक्रम आहेत ते मुलांसाठी बरं आहे. म्हणजे त्याच्यामुळे मुलांची ॲक्टिव्हिटी वाढतात. आपल्या म्हणजे गावातल्या शाळा पण आता डिजिटल झालेल्या आहेत. हे 4थी वर्ग. आणि 1ली 2री आणि तिकडे 3री आहे. 1ली 2री 3री 4थी इकडे. आणि इकडे कुठचे? 5वी 6वी. सुंदर इमारत आहे. आणि आता आपण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सोमलेवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि सुंदर अशी शाळा बनवली आहे. मस्त गार्डन आहे. आणि थोडक्या जागेत व्यवस्थित बसवलेली शाळा आहे. कमी जागेत. बरोबर. इकडे यांचं ध्वजारोहणाचं आहे. इकडं आहे ना. इकडे काय केलं आहे? अँटिक पीस बनवलं आहे. ओके. हां, अशा प्रकारे सुंदर. आणि वरती छत पण आहे शाळेला. तर अशा प्रकारे ही शाळा आहे. इकडे 4थी 5वी 6वी ना. ओके, 5वी 6वी 7वी ते वर्ग सुद्धा बघूया. हा 6वी आणि 7वीचा वर्ग आहे. आणि सगळे वर्ग असे सुसज्ज आहेत सध्या. आणि ह्या 5वी ना. हा 5वीचा वर्ग. आणि प्रत्येक शाळेमध्ये तुम्हाला असे टीव्ही आहेत. आणि त्यांना त्यांच्या तासानुसार डिजिटल तासानुसार शिकवलं जातं. बेंचेस सर्व नवीन आहे. मस्त. अशा प्रकारे एक आदर्श शाळा, कोकणातली एक आदर्श शाळा बघतो आपण सोमलेवाडीची. सुंदर. आणि आदर्श शाळेमध्ये सगळ्या गोष्टी असतात. तसं इकडे संगणक कक्ष पण आहे. संगणक म्हणजे त्याचं टायमिंगनुसार संगणक सुद्धा शिकवलं जातं. इकडे सगळं आता संगणक कक्ष आहे या ठिकाणी. डिस्प्ले, मॉनिटर सर्व आहे. आणि प्रिंटर पण आहे इकडे. म्हणजे इकडे टायमिंगनुसार शिकवलं जातं सगळ्यांना. बरोबर. हा पूर्ण क्लास आहे. इथे त्या वर्गाला शिकवलं जातं. त्यामुळे मुलं आपली आधुनिक तंत्रज्ञान पण शिकवतात. आणि आज त्यांना ड्रोन सुद्धा दाखवणार आहे मी. ड्रोन कसा उडतोय तो. ड्रोन बघून एन्जॉय करतो. हवा मस्त आहे ना.
ड्रोन कसं वाटत होता? बंद ड्रोन उडताना पण कसं वाटलं रे? मस्त ना? अरे सगळे खुश झाले आहेत. ते ड्रोन शॉट व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला बघायला भेटतील. आणि ते यांचा रंगमंच आहे. कार्यक्रम या ठिकाणी साजरे होतात. 2 वाजता अशा प्रकारे आदर्श शाळा आहे. सुंदर सुंदर कोकणातलं सोमलेवाडीची आदर्श शाळा बघितली आपण. मस्त. इकडे गार्डन आहे, तिकडे सुद्धा गार्डन आहे समोर. हा रस्त्याच्या बाजूलाच आहे आपला मुख्य रस्ता गावाचा. छान. कुठे चाललंय? सोमले बाबांच्या मूळ घरामध्ये ना, म्हणजे जे मंदिर आहे त्यांच्या घरामध्ये. एकत्र कुटुंब आहे सर्वांना. ते एकत्र कुटुंब म्हणजे किती लोकांचं कुटुंब आहे साधारण? तरी बरीच लोक असतात. बघ असं पूर्ण एकच गणपती असतं त्यांचं. हां हां. आपण सोमल्यांच्या मूळ घरामध्ये चाललोय. सोमलेवाडीतले सोमले. आणि जे मंदिर बघितलं त्या बाबांचंच मूळ घर. सोमले महाराज त्यांच्या घरी चाललं. लवणाना पण नाही. सोमलेवाडी खालची सोमलेवाडी नाही. हे मूळ घर ना. कोण ते का कोण त्यांचं मूळ घर सोमल्यांचं. आता आपण सोमल्यांच्या मूळ घराकडे आलो. हे त्यांचं मूळ घर. सोमले बाबांचं जे मंदिर आहे त्यांचं मूळ स्थान आहे. बघा सुंदर दरवाजे. हे सगळे एकदम लाकडी आहे ना पूर्ण. लाकडी दरवाजे आहेत आणि सुंदर घर बनवले आहे. बघा हे कुठून बनवलं आहे? हे कासारठ्यातले. हे संपूर्ण लाकडी आहे बघा. आणि मस्त त्यांनी कुलदैवत प्रसन्न. आणि तुमची गणपती जागा ना? ही गणपतीची शिसमचं ना. हां तर अशा प्रकारे. अरे वा. या ठिकाणी त्याचा बाप्पा विराजमान असतो आणि संपूर्ण शिसम लाकडाचं बनलंय. छान छान. तरी किती लाखाचं असेल हे मटेरियल? सिसमचं हे यांचाच होता झाड. हा जुना. 3 लाख गेलं ना. मजुरीच त्याची अप्रतिम काम आहे. हो सुंदर. लाकडाचं कोरीव काम आहे पूर्ण. आणि त्यांनी बाप्पासाठी कायमस्वरूपी मकर बनवलं इकडे. मस्त छान. आपल्यावर इकडे विजय सोमले आहेत. आणि तुमचं नाव काय? प्रथमेश सोमले आणि श्रेयस सोमले. तर आता मी तुमच्या सोमलेवाडीमध्ये आलो ना. तर सोमलेवाडी ही म्हणजे पूर्वी काय नव्हतं ना इकडे. तर पूर्वी जे तुमचे सोमले महाराज होते तेच इकडे येऊन स्थायिक झाले. कसे होते पहिले? गोरे होते पहिले. हां. त्याच्यानंतर वस्ती होय ना. हां. त्याच्यानंतर मग ते सोमले येले. हां. त्यामुळे वस्ती झाली. ओके. मग साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट? 250-300? 300 एवढं नसतील मग. हां 200-250 वर्षापूर्वीची. हां. मग आता तुमची किती पिढी चालू सध्या इकडे गावाकडे? आता 8वी पिढी आहे. 8वी पिढी. तुम्ही 8व्या पिढीतले? नाही, मग ही मुलं ही मुलं 8व्या पिढीतले. म्हणजे साधारण 8 पिढ्या तुमच्या इकडे झाल्या. आमची 7वी पिढी आहे. आणि त्यांनी जिवंत समाधी त्यावेळी घेतली होती. आणि ते तुमचं मंदिर आहे जे आपण पहिल्यांदा बघितलं रस्त्यावरती. ते अशा प्रकारे सोमले महाराज याच घरातले आणि त्यांचे सगळे वंशज आहे ते. आणि तुमचा सगळ्यांचा गणपती एकत्र ना इकडे. आणि हे बघा या ठिकाणी त्यांचा बाप्पा विराजमान होतो. आणि अप्रतिम असं त्यांनी हे बनवले, काय म्हणतो ते, मकर बनवले सुंदर. अशा प्रकारे यांचं मूळ घर बघितलं आपण. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. अशा प्रकारे सगळे सोमले आहेत. आणि हे बघा संपूर्ण दरवाजा आणि सगळं लाकडी बनवलं आणि नवीन बनवले घर पूर्ण. हां मस्त ते त्यांचं मूळ घर बघतोय आपण हे संपूर्ण. आणि देवाची खोली. हां देवाची खोली वरती. हां याच्यात मिलिंद सोमले यांनी जास्त सायकल. हां बरोबर. काजू फॅक्टरी मिलिंद सोमले त्यांनी हे सगळं अरेंजमेंट केलेली आहे मस्त. शिवाजी सोमले आणि मिलिंद सोमले ना. आणि तुमची देवाची खोली कुठे आहे? वरती. त्यांचं मूळ देवाची खोली पण दाखवतो कारण त्यांचं मूळ स्थान आहे. हां ओके. महिला लोक जात नाही. हां बरोबर. हे यांचं
मूळ ठिकाण आणि सोमल्यांचं मूळ घर बघतोय आपण. सोमलेवाडी पहिलं पण तुमचं वरतीच होतं असं. हा माळ्यावर मळ्यावरती होती. हा हा पहिल्या फळेवरती लाकडी मळ्यावरती होतं. हा ओके. हा म्हणजे महिला लोक जाऊ नये म्हणून त्यांनी वरती पहिल्यापासून त्यांचं स्थान आणि इकडे पावित्र राखला हे त्यांचं मूळ स्थान. ओके. मग इकडे सगळं तुम्ही म्हणजे पूजा सगळे पुरुष मंडळीच करतात. ओके. दिवाळी खाली असतं केव्हा? हा मोठे दिवाळी आणि लग्नाच्या वेळी बाकी वरती असतं. ओके. अशा प्रकारे यांचं मूळ घर आहे आणि संपूर्ण सोमलेवाडी आहे. मस्त मस्त माहिती दिली, धन्यवाद. या सोमल्यांच्याच नावावरून सोमलेवाडी असं नाव आहे वाडीला. बरोबर. मस्त दरवाजा आणि इथे पण सुंदर लाकडी काम आहे. हे सगळे मिलिंद सोमलेच सगळं. हा म्हणजे कॉन्सेप्ट आहे. हे बघा छान बनवलं, खरोखर सुंदर. अशा प्रकारे देवघर पण मस्त बनवलं. पूर्वीपासून त्यांचं माडीवरतीच आहे म्हणजे वरच्या माळ्यावरती देवघर. ओके. तुमच्या आता घरात साधारण किती 200-250 आणि टोटल मिळून 150-200 लोक होतील ना. मोठं कुटुंब आहे त्यांचं. मुंबई गाव असं पकडून आणि त्यांचं भव्य दिव्य असं घर. सगळे सोमल्यांचे घर आहेत. हे मूळ घर आणि त्याच्या आजूबाजूला त्यांनी घरं वाढली. पहिल्यांची वकलानुसार तसं आहे ते. बरोबर. ओके. सुंदर. आता आपण चाललोय लिंग नांदोबाला. सोमलेवाडीच्या सड्यावरती आलो आपण. राखणं एकच गुरा लागतात. काय नांचा? हे जांभळे. जांभळे. किती गुरा होतो तुमच्याकडे? गुरा किती आहेत तरी 10-12 आहेत. हा 10-12 आहेत. आणि वाडीत एकच राहू. वाडीत तुमच्याकडे जात वाटतं ना हत होती तिकडे पण आमच्याकडे मागतो. तुमच्याकडे जास्त. ओके. कमी झाले आता ट्रॅक्टर सगळे. हा सगळे ट्रॅक्टर आले. त्याच्यामुळे गुरा दिसत नाही. ही गुरा ही 1-2 जणच आहेत राखणे. ओके. पहिली सगळ्यांकडेच होती ना सगळे. हे सडा आता एवढ्या टायमिंग जाता येला नसता. एवढी ढोरा अशी आता यांच्याकडे थोडे आहेत. बघा कोकणात आता गुरा पण कमी होत चाललीत. ट्रॅक्टर आता सगळे ट्रॅक्टर वाढवे आता. तिकडे गुरा ट्रॅक्टरमुळे गुरांची संख्या कमी आहे. आता आपण लिंग नांदोबाला आलोय ना. आता सोमलेवाडी बद्दल आधी संपूर्ण माहिती आहे. किती गाव म्हणजे किती घरांचं गाव आहे आणि कसं म्हणजे? आता आमच्याकडे तरी पण 50-55 वरची वाडी. कालच्या वाडीत पण तेवढीच घरात. आणि महसूल गाव सोमलेवाडी. महसूल गाव सोमलेवाडी आणि ग्रामपंचायत गोवळ. ग्रामपंचायत गोवळ. ओके. एकत्र गोवळ सोमलेवाडी. आणि साधारण लोकसंख्या किती सोमलेवाडीची? लोकसंख्या 600च्या आसपास आहे. ओके. आणि कुठची लोक राहतात म्हणजे कुठचे आडनावाचे? सोमले, गोडे, आलव, पाळके, मेस्त्री असे. ओके. आणि हे आता आपण लिंग नांदोबाला आलो ना. हे आता लिंग नांदोबा. आपण नांदोबाचं दर्शन घेऊया. इकडे काय असतो कार्यक्रम तुमचा? दिवाळीचा कार्यक्रम असतो. मोठी देव दिवाळी. दिवाळी कार्यक्रम मोठा असतो. पूर्ण हे सगळं जत्रेचं स्वरूप असतं. ओके. लिंग नांदोबा निसर्गाच्या सानिध्यातलं सुंदर इकडे सभागृह केलेलं आहे बघा. लिंग नांदोबा सभागृह हे देणगीदाराचे नाव आहे तिकडे. हे पूर्ण सगळं साफ होतं. हा त्यावेळी ना. बरोबर. देवदिवाळीपर्यंत. आणि इकडं आता अमृत सरोवर म्हणून याला नाव मिळालेलं आहे. अमृत सरोवर. ओके. अमृत सरोवर म्हणून नाव दिले. तलावाला ओके. आणि कायम पाणी असते तिकडे ना. कायम पाणी. वर्ष 12. ग्रामपंचायतीतनं एकदम उपास लावले. स्वच्छ केलेला.
आता कार्यक्रमाच्या वेळेला सगळा साफ करून टाक. बरोबर. सगळे लोक सगळे आमच्या वाडीतले पूर्ण ना हम्म. पूर्ण लोक इकडे. आणि पहिल्यापासूनचं नैसर्गिक तळ, सुंदर निसर्ग आहे इथला. गाजतंय, पाऊस येणार वाटतं पुन्हा. इकडे इकडे हे आहे पिंडी आहे. हा बरोबर, पलीकडे पण तिकडे जात नाही आपण ना. हो तिकडे जात नाही. बरोबर. तिकडे जाताना जो पुजारी असतो ना हा तेवढंच जाणार. एवढंच जात. हे लिंक नांदूर. स्वच्छ पाणी. आणि वर्षा 12 महिने पाणी असतं इकडे. कायम पाणी असतं. आता कसे सगळे पंप लावतात ना त्यावेळी जरा पाणी कमी होता. सुंदर निसर्ग. शेतीसाठी पाणी घेऊन जातं तिकडे. आणि तिकडे ते लिंगाचं स्थान आहे. आता सध्या गवत पण वाढलं आणि तिकडे फक्त पुजारी लोकच जातात पावित्र राखलं. आणि एक इथलं जुनं झाड, हे झाड वडाचं. आणि इकडे जेवण बिवण बनवतात ना जेवण कार्यक्रम वगैरे. आता कसे शेड असल्यामुळे ना हा. शेड मध्ये जेवण वगैरे वाढता येतात. ओके. मग जेवण बनवतो आता शेड मध्ये की इकडे स्वच्छ पाणी. जेवण बनवून इकडे जेवण. इकडे यांचा जेवणाचा कार्यक्रम असतो. तीच म्हणजे तुमची मेन देवदिवा आहेत ना फक्त. आणि इकडे सुंदर वडा झाड आहे. आता आपण पुन्हा एकदा 2 वर्षानंतर या ठिकाणी आलो. सुंदर ठिकाणी नांदोबा आणि सोमलेवाडीतील प्रसिद्ध आणि लांब म्हणजे कुठचे आजूबाजूच्या गावातले लोक पण असतात इकडे. आजूबाजूचे लोक पण येतात. आपण गवळगाव ज्यावेळी करतो ना त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात त्याचं आहे. बरोबर. अशा प्रकारे इथला निसर्ग आहे. सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. लिंग नांदोबा तिकडे सुद्धा स्थान आहे. तिथे तुळस हा ते पहिल्यापासून आहे सगळं ना, पुरातनच आहे सगळं. आता राखणे निवेद होईल. हा तो केव्हाच ना. एक राखणे निवेद होता. ओके. म्हणजे जे पहिले ते जे गुराखी होते ना हा ते सगळे एकत्र असायचे. हा ते जेवण करायचे. आणि प्रसाद. आणि समोर आहे तुळस. हो. अशा प्रकारे निसर्ग असं ठिकाण आहे सुंदर. अशा प्रकारे आपण संपूर्ण परिसर इथला फिरलोय. सुंदर अशी सोमलेवाडी मस्त. सध्या सुंदर असं प्रवाह आहे बघा. अशा ठिकाणी आलं ना की एकदम निसर्गाची म्हणतात ना की ताकद लक्षात, म्हणजे निसर्गाचं सौंदर्य, निसर्गाची ताकद लक्षात येते. सुंदर निसर्ग, शांत वाटते एकदम, मनशांती. फक्त इथे पाण्याचा आवाज. हा फक्त पाण्याचा आवाज, बाकी आवाज नाही. फक्त निसर्गाचा आवाज आणि पक्ष्यांचा. सुंदर. आता आपण इकडे नांदोबाकडे आणि हे आता सध्याचे एकमेव राखणे ना तुम्ही. आता बाकी सगळ्यांनी एक कमी केले नाही. नाव काय बोला तुम्ही मगाशी? संतोष जांभळे. आणि किती गुरु आहेत तुमच्याकडे? 12 आहेत ना. आणि बघा तिकडे सगळी त्यांची गुरं होती, मगाशी आपल्या येताना दिसली ती. आणि हे बसले होते तिकडे. चांगला गुरा ठेवा, गुरा महत्वाची आहे सध्या. तर आता आपण लिंग नांदोबा बघितलं. आणि पूर्ण सडाचा पार्ट आहे, पूर्ण सडा आहे. इथले पण ड्रोन शॉट आपण घेतले, ते एन्जॉय करा. हा हे श्रीदेव नांदोबा. तर आपल्यावर आता दिनेश मिस्त्री होते आणि सोमलेवाडीची सुंदर माहिती दिली. काल त्यांनी गोवाची सुद्धा माहिती दिली आणि आज सोमलेवाडीची माहिती दिली. तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा धन्यवाद. पण आधी तुझे पण आभार की तू वेळात वेळ काढून शूटिंग करूसाठी इलत. ओके. त्याबद्दल तुझे पण आम्ही आभार मानतो. धन्यवाद.